नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे. तर आज तुम्ही इथं नवरात्री स्पेशल हेअर एक्सेसरीज पाहणार आहोत आपण. तर त्या ठिकाणी मी रेडीमेड लेस घेतलेली आहे. याच्यातले फक्त आपल्याला हे पॅच मी कट करून घेतलेले आहे, ते लागणार आहे आपल्याला. त्यासाठी हे प्लॅस्टिक शीट घेतलेलं आहे मी. काही उलन घेतलेले आहे, अँकरचा दोरा घेतलेला आहे, एक मिरर घेतलेला आहे आणि हे क्लिपा घेतलेला आहे. तुम्ही गोल्डन सिल्वर दोन्हीमध्ये घेऊ शकता. हे काही ह्या ब्लॅक कलरच्या टिकटॉकच्या क्लिप आहे. सोबतच मी कलरफुल हे कवड्या घेतलेल्या आहे, आर्टिफिशियल आहे ह्या. सोबतच ह्या व्हाईट कलरच्या पण आहे, ह्या पण आर्टिफिशियल आहे, ओरिजिनल नाही आहे ह्या. फक्त आपल्याला हेअर एक्सेसरीज लागण्यासाठी आपण ते मल्टी कलरमध्ये वगैरे आणि व्हाईट कलरमध्ये घेतलेले. आणि हे खूप छान अशी घुंगरू आहे. आपण या ठिकाणी 5 ते 6 प्रकारचे आपण हेअर एक्सेसरीज पाहणार आहोत. B600 वाला ग्लू घेतलेला आहे. तर आता आपण काय करूया, आपण हे क्लिपा घेऊया. याला काय करायचं, आता हे चिटकून घ्यायचे ते आपल्याला. ह्याच्या कवड्या आपण आणलेल्या आहे ना, ह्या तुम्हाला कोणते कलर आवडतात त्या कलरनुसार करू शकता तुम्ही. या ठिकाणी एक सुई दोरा घेतलेला आहे आणि आपण एक ह्या उलीमधला एक छोटासा तुकडा घेतला आहे. हे व्हाईट शेल्स आहे, यामध्ये आपण ॲड करायचा आहे हा. बॅक साईडला गाठण मारून टाकायची एक. सुई जर तुमच्याकडे मोठी असेल, त्याच्यातून जात असेल तर नक्कीच हे करा, सरळच मारा वाटलंच तर गाठ. उरलेला भाग आपण कट करूया. व्हाईट फक्त चांगले दिसणार नाही म्हणून आपण थोडंसं मल्टी कलरमध्ये करूया याला. ऑरेंज कलर घेऊया आता. या ठिकाणी गाठ मारून घ्यायची याला आता. या ठिकाणी होल आहे, ह्या होलातून घालून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला. एक्स्ट्राचं कट करून टाकायचं. पुन्हा याला गाठ मारून घ्यायची एक. एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. दोन तीन घुंगरं होऊन घ्यायची याच्यामध्ये. मी इथं पहिलं हा याला ग्लू लावते, थोडासा वाळेल या हिशोबाने आधी लावून घेते मी याला.
वाळायला ठेवते मी इथं. याचा एक छोटासा दोरा कट करून घेते मी. थोडंसं वाळलंय, याला आपण अटॅच करून घेऊ याला आता. तर या ठिकाणी आपण जे उलन घेतलेले आहे त्याचा यूज करूया. हे हे हेअरपिन बनवण्यासाठी आपण करूया उपयोग त्याचा. तर मी असे दोरे कट करून घेतलेले आहे. तर याच्यातून काय करायचं आहे आता आपल्याला एक एक दोरा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. माझ्याकडे 0.3ची तार आहे. मी तार इथंच टाकते कारण की याच्यातून व्यवस्थित येईल ह्या हिशोबाने. तुमच्याकडे नसेल तुम्ही सुईचा यूज केला तरी चालेल. अगदी सोपं सांगते मी. हे आपण कलरच्या कवड्या आहेत त्या घ्यायच्या, ते इथे गाठ मारून घ्यायची. आता आपल्याला कलरची कवडी टाकायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वरती गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर काही गॅप सोडून एक गाठ मारून घ्यायची इथं. परत एकदा इथे जाऊया. यानंतर अजून थोडंसं गॅप सोडून पुन्हा एकदा वरती. एक कवडी एक घुंगरू, एक कवडी आणि एक घुंगरू, अशा प्रकारे हे टाकून येते. थोडंसं अंतरावरती हे लावून घ्यायचे. अशा प्रकारे आपली एक्सरसाइज झालेली आहे. आणि इथे काय करायचं, जे एक्स्ट्राचं आहे ना आता इथं, त्या ठिकाणी आपल्याला जे बाकीचे दोरे आहेत ते थोडे थोडे घेऊन त्याचा झुपका बनवायचा आहे. या ठिकाणी आपण सगळे कलरचे कापून घेतले ते, आणि हे या ठिकाणी व्यवस्थित लावून पण घ्यायचे त्यात आपल्याला, म्हणजे खाली काय होतं, झुपका तयार होईल आपला. हे इक्वल करून घेते मी साईडला. झाले आता हे इक्वल. अशा प्रकारची तुमची हेअर एक्सेसरीज तयार झाली आहे. इथे गाठ मारून घ्यायची छोटीशी.
आता हे काय होतंय माहिती आहे का, इथं व्यवस्थित दिसत नाही हे, त्यामुळं या ठिकाणी आपण जे हे घेतलेलं आहे हे काय करायचं आहे, लावून घ्यायचं इथं. आता आपण कॉन्ट्रास्ट लावू म्हणजे उठून दिसेल. वेगवेगळ्या कलरचे आपण ऊल घेतलेले आहे. मी हा सेम कलर घेतलेला आहे इथं. तर याचं काय करायचं, इथं हा एकत्र, हे 2 कलर एकत्र, हे 2 कलर एकत्र. या ठिकाणी आपल्याला आता वेणी तयार करून घ्यायची आहे. ठिकाणी सगळी वेणी घालून घेतलेली आहे आणि इथं आपण काय करायचं आहे, राऊंड द्यायचे ते 1-2 आणि गाठ मारून घ्यायची. याला इक्वली कट करून घ्यायचे. आता हे वरती पण इथं एक गाठ मारून घ्यायची आपल्याला. वरचे पण कट करून घ्यायचे सगळं. तर या ठिकाणी मी हा कलर लावते. ठिकाणी मी एक सुई दोरा घेतलेला आहे आणि याला आता डेकोरेशन करायचं आहे आपल्याला. आपल्या 2 तयार झालेल्या ॲक्सेसरीज, या 3-4 पण या ठिकाणी प्लॅस्टिकचं जे शीट घेतलं होतं ते घेतलं आहे मी, दिसते. त्यामध्ये आता मिरर लावायचं आहे आपल्याला. मधोमध मिरर लावायचं आहे. ग्लू लावून घ्यायचं आहे पहिला. बरोबर मध्यभागी ग्लू लावून मिरर चिटकून घ्यायचं आहे याला. यानंतर साईडला आपल्याला उलन लावून घ्यायची आहे. लावून घेतलं आता. याला काय करायचं, ह्या शेल्स कवड्या आहे ना, ह्या लावून ग्लू टाकते मी आता.
तुमच्या कोणत्या चॉईसनुसार तुम्ही लावू शकता हे. पण अँकरचा जो दोरा घेतला ना तो काढून घेतोय. याचे 2 किंवा 3 भाग करायचे ते पार्ट आणि आपल्याला घ्यायचे ते 3 ते 4 वेळा. नीट काय करायचं आहे आता आपल्याला पिळून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण इथं पॉम्पॉम घालून घेणार आहोत. या गाठ मारली आपण याला पॅक करून घ्यायचं. दोऱ्याने कट करून घ्यायचं. इथं मी तार गुंडाळली आहे. आता यामध्ये काय करायचं आहे मोती टाकायचं आहे आपल्याला. आणि नवरात्रीचे 9 क्रिस्टल बनवून घेतलेले आहेत. याच्यात आपण वेगवेगळ्या कलरचे क्रिस्टल टाकलेले आहेत. आपण दोन्ही बनवून घेतलेले आहेत. आता परत प्लॅस्टिकच्या पेपरवरती केलेला जो होता आपण पॅच तो आता आपण घेऊया. त्याला आपल्याला ही पिन लावायची आहे. या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला पहिलं हे चिटकून घ्यायचं व्यवस्थित. या ठिकाणीच आपल्याला ही पिन पण चिटकून घ्यायची आहे. इथे वरती घ्यायची थोडी. साईडला हेअर बँड घेतलेला आहे ना. याला काय करायचं आपल्याला ह्या कवड्या लावायच्या. आपण सगळं चिटकून घेतलं. आता वाळून द्यायचं याला व्यवस्थित वाळलं तर हे वरती राहतं चिटकून, नाही तर सारखं पडतं. त्यात हा प्लॅस्टिकचा असल्यामुळं अजूनच प्रॉब्लेम होतो.